माझं नाव संतोष महाले. मला डेंग्यूचा त्रास झाला. 7 दिवसापासून ताप चालू होता. 3 दिवसापासून मला आता खाली ऍडमिट झाल्यापासून बरं वाटलं एकदम. मित्रांनो, आपण आताच बघितलं की डेंग्यूचा पेशंट एक आपल्याकडे ऍडमिट होता आणि ज्या दिवशी तो ऍडमिट झाला त्याच्या प्लेटलेट काउंट होता 12,000 आणि त्याला ताप होता 3-4 दिवसापासून. तर आता सध्या पावसाळा चालू झाला आहे. पावसाळ्यामध्ये डेंग्यूची साथ ही आपल्या नाशिकमध्ये खूप कॉमनली असते. डेंग्यूमध्ये जनरली पहिले 3 ते 4 दिवस ताप असतो. ताप कमी झाल्यानंतर हळूहळू पेशींचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर काही वॉर्निंग सिम्पटम्स असतात जे आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वॉर्निंग सिम्पटम्स मध्ये पोट दुखणे, उलट्या होणे, डोकं दुखणे हे जर लक्षणं असतील तर आपण जास्त काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. साधारणपणे डेंग्यूचा आजार हा 8 ते 9 दिवसाचा असतो. त्याच्यामध्ये पहिले 3 ते 4 दिवस ताप, त्याच्यानंतर 4-5व्या दिवशी पेशी कमी व्हायला सुरुवात होतात. 7व्या-8व्या दिवसापर्यंत कमी होतात आणि पुन्हा वाढतात. जर पेशींचं प्रमाण 10,000च्या खाली गेलं किंवा काही ब्लिडिंग मॅनिफेस्टेशन्स असतील तर आपल्याला बाहेरून पेशी देण्याची गरज असते, नाहीतर औषधांवर पेशी वाढतात. डेंग्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं शरीरातलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित टिकवणे. तर तुम्हाला जर काही अशी लक्षणं असतील, ताप आहे 2-3 दिवसापासून, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन गरज असल्यास डेंग्यूची तपासणी केली पाहिजे. धन्यवाद.